सो मी काहीतरी लिहिलं आहे ज्याबद्दल कदाचित मी खूप पूर्वी लिहायला हवं होतं, पण लिहू शकले नव्हते. खरं तर हे उत्तर आहे काही लोकांना की ज्यांना मी प्रत्यक्ष त्यांच्या शब्दांना उत्तरं देऊ शकले नाही आहे. आणि मुळात मी हे कधी एवढा केलं पण नसतं, पण गरजेचं असतं कधीकधी. जे तुम्हाला बुली करतात किंवा ज्यांच्यामुळे तुमच्या कॉन्फिडन्सची लागलेली असते खूप, अशा लोकांना जेव्हाच्या तेव्हा उत्तर देणं आणि त्यांना त्यांची जागा दाखवणं मुळात हे फार गरजेचं काम आहे, चांगलं काम आहे. ते करायला हवं. आज व्हॅलेंटाईन्स आहे ना, स्वतःवर प्रेम जपायला शिका. तुमच्या कला, तुमचं सौंदर्य, हा निसर्ग आणि स्वतःला बरं, समाजाला नाही. बालपणी काहीतरी अनुभव आलेले असतात आणि ते अनुभव एवढ्या खोलवर तुमच्या मनावर आघात करून गेलेले असतात की तुमच्या कॉन्फिडन्स किंवा तुम्ही जितके आउटगोईंग असता त्यापेक्षा तुम्ही नक्कीच कमी झालेले असता. आणि हे असले अनुभव देणारे हे कोणीतरी रस्त्यावर जाणारा अनोळखी व्यक्ती किंवा जो 5 मिनटं तुमच्याकडे येऊन बसून जाणार आहे तो नसतोच मुळात. हे तुमचे असे नातेवाईक असतात जे कायम तुमच्या संपर्कात येणारे किंवा तुमची क्लासमेट्स असतात, टीचर्स असतात, अशी लोकं असतात साधारणतः. सो ही अशीच माणसं असतात जी तुमची आयुष्यभर तुम्ही ज्यांना बघणार आहात, तुमची इच्छा असली तरी तुम्ही त्यांच्याशी नातं तोडू शकत नाही. अशीच लोकं ही असतात. आणि मुळात अगदी फारच देवदेव करणारी, फारच धर्म करणारी, अशी खूप नीतिमूल्याच्या गोष्टी करणारी अशी लोकं तर यात 100% असतात. 100%. त्यांना देवाची पूजा कशी करावी, नीतिमूल्यांबद्दल कसं बोलावं हे खूप चांगल्या प्रकारे कळत असतं. पण जो जिवंत माणूस त्यांच्यासमोर उभा आहे त्याच्याशी काय आपण बोलल्यानंतर त्याच्या मनावर काय परिणाम होईल एवढं समजण्या इतकी त्यांच्या बुद्धीची प्रगल्भताच नसते. ते देवदेव पण याच्यामुळे कळत असतात, कारण त्यांना माहीत असतं की आपण चुकतोय, आपण चुकीच्या वागतोय, देवाने आपल्याला शिक्षा करू नये म्हणून ॲक्च्युली ते देवदेव करत असतात. हे आत्ता मला रिव्हील झालं आहे. तर ह्या विषयावर मला फार काळपासून लिहायचं होतं, कारण माझं स्वतःवर प्रचंड प्रेम आहे. मला माझी कला आवडते, मला माझ्या मर्जीनं जगायला आवडतं, मला स्वतःला जपायला आवडतं. आणि हे खूप लोकांना सहन होत नाही. म्हणजे किंवा त्यांच्यानुसार स्त्रीने जसं असावं तशी मी नाही आहे. म्हणजे लाजून बुजून राहणं, परत ते काय तोंड बंद करून हसणं. मी हसली तर 4 गल्ल्यांना माहिती पडतं की मी हसली आहे, असं माझं हसणं आहे. आणि त्यावरनं बुली करणारे, तू कशी चालतेस यावरनं बुली करणारे, कशी बोलतेस, कशी उठतेस, कशी बसतेस यावरनं बुली करणारे. आता काय बोलावं यांच्याबद्दल. बरं, तर मग असा विषय आहे की मला स्वतःला जपायला आवडतं आणि यामुळे त्या लोकांना कदाचित असं वाटू शकतं की माझ्या एखाद्या कृत्यामुळे किंवा माझ्या गोष्टींमुळे त्यांची इज्जत जाती आहे किंवा ते सो कॉल खरीखुरी इज्जत त्यांना तशी नाही आहे. सो ती जाती आहे असं वाटू शकतं. किंवा म्हणजे आता आहे ते असं की त्यांना वाटू शकतं की मी असे काहीतरी कृत्य केले की ज्यामुळे त्यांची इज्जत, त्यांची सोसायटीतली लेवल कमी होऊ शकते, असं वाटत असेल, पण आताही वाटत असेल. तर मी अशा लोकांना काहीतरी सांगू इच्छिते. मी खूप छान स्कीम घेऊन आली आहे तुमच्यासाठी. स्कीमच म्हणता येईल. दिस इज व्हेरी राईट टाईम की तुम्ही तुमच्या फोनमधनं किंवा प्रत्यक्ष तुम्ही मला भेटणार असाल तर, किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सॲपवर कनेक्टेड असाल तर, किंवा कुठेही माझा ईमेल वगैरे असेल तुमच्याकडे, काहीही असेल, कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट असेल, तर दिस इज व्हेरी राईट टाईम की तुम्ही तो डिलीट करा, मला सोशल साईट्सवरनं ब्लॉक करा. कारण की मी ठरवलं आहे आत्ता की याच्यानंतर मी जे असणार आहे याने एकतर तुमचं BP शूट होऊ शकतं किंवा तुमची सो कॉल्ड इज्जत जाऊ शकते. सो जर तुम्हाला तसं वाटतं आहे की तसं होऊ नये तर तुम्ही ते करा. म्हणजे तुम्ही मला ब्लॉक करा, माझ्याशी संपर्क करू नका, संपर्क तोडून टाका. मला तसं काही फरक पडत नाही आहे, पडणार पण नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून सांगायची गोष्ट म्हणजे, समजा अशी पण एक कंडिशन असू शकते, विसरले होते मी, की
तुम्ही खूप प्रगल्भ आहे समजा बुद्धीने, किंवा तुमची खूप मोठी क्षमता आहे की तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता की समोरच्या व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार वागू शकतो. पण तुमच्या ज्या आजूबाजूचे आहेत किंवा तुम्हाला जे कंट्रोल करणारे आहेत त्यांना असं वाटू शकतं की अरे हिची ही नातेवाईक असं असं वागती आहे, किंवा अशी कशी कुठेही जाऊन नाचती आहे वगैरे वगैरे. तर अशांनाही मी सांगू इच्छिते की तुम्ही मनुष्यरूपी गाढवांमध्ये राहतात. गाढव बरं, गाढव, हां, मनुष्यरूपी गाढवांमध्ये राहतात. तर त्यांच्यामध्ये राहा, आणि गाढवांमध्ये राहिल्यावर तुम्ही गाढवांसारखेच व्हाल, ॲक्च्युली झाला आहात. तर त्यातच प्रगती करा, त्या दिशेनेच पुढे जा. सामान्य ज्या मानवी भावना आहे किंवा जसं माणसाने असावं की एखाद्याला तो काही चांगलं करत असेल किंवा त्याला आवडत असेल ती गोष्ट करत असेल तर त्याला आपल्याला प्रोत्साहन देता येत नाही आहे. ॲक्च्युली ही लाजिरवाणी गोष्ट आहे, पण तुम्हाला त्याच लाज नावाचा प्रकार काही वाटत नाही. तुम्हाला उलट खूप मोठं मोठं काहीतरी वाटतं की तुम्ही समोरच्याला झापलत वगैरे. तर तसं जर तुमचं असेल तर मी जसं तुम्हाला म्हणलं की आजूबाजूचे गाढवं त्यांच्यातलीच एक तुम्ही पण व्हा. ते लातच मारतात तुम्हाला पण, तुम्ही पण त्यांना मारायला घ्या. हेच करा. इट्स गुड फॉर युअर मेंटल हेल्थ. आणि जसं मी सांगितलं की म्हणजे सोडून द्या माझा विषय यार. आय एम 27 नाऊ आणि आय एम गोईंग टू बी लाईक धिस ओनली. आणि याच्यानंतर तर मला नाही वाटत की तुम्ही समोर आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एखादं चांगलं स्मितहास्यही येईल. कारण तुमची लायकी मला कळली आहे, तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या पण लायकीचे नाही आहात. पण मी आजपर्यंत बोलली नाही. वयाने मोठे होतात म्हणून असंही म्हणता येईल, किंवा नाही, फक्त वयाने मोठं असून काही होत नाही. अशांना इज्जत दिलीच पाहिजे, अशातला काही भाग नाही आहे. पण माहीत नाही मी उत्तर का नाही दिली. मी तेव्हाच द्यायला हवी होती. राग आला का तुला तर मी बोलायला पाहिजे होतं. मला तुझ्या 2 कानात मारावेशा वाटत आहे, पण मी मारत नाही आहे. यातच माझं मोठं पण समज म्हणून. पण तेव्हा ते राहिलं. पण आत्ता बनवते, कारण जसं मी म्हणलं तसं हे जे बुली वगैरे करणारी कॅटेगरी आहे ना, यांना जरा त्यांची लायकी दाखवलेली बेटर असते. याने आपली मेंटल हेल्थ चांगली राहते. आता मी जॉब करते त्याच्यामुळे मला फ्रेंड सर्कल नाही आहे इथे, सगळे प्रोफेशनल लोक आहेत. सो मला कोणाशी शेअर करता येत नाही या गोष्टी. आणि यामुळे ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या असं डोक्यातनं माझ्या असे वर निघतात आता काही गोष्टी. अरे चितना, असं आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललं होतं ज्याच्यामुळे आपण व्हिडिओज टाकणे बंद केले होते, किंवा ही गोष्टी करायची बंद केली होती. पण आत्ता मला कळतं आहे मुळात मी चुकीचं काही करतच नव्हते. मी कशाला ऐकून घेतलं आहे. सो हे त्यांच्यासाठी उत्तर आहे. आणि जर तुम्हाला वाटला हा व्हिडिओ बघून की मी हे बोलली तर प्लीज हिम्मत करू नका मला कॉल बिल करायची, कारण माझा आउटबस्ट होतं आहे सध्या फिलिंग्सचा. सो बेटर राहील तुमच्यासाठी. मग उगाच माझ्या तोंडातनं काहीतरी अचित्र विचित्र शब्द वगैरे बाहेर पडले, एखादी शिवी बाहेर पडली, तुम्हाला बरं नाही वाटायचं वय बघता. सो तसं काही करायला जाऊ नका. आणि जर तुम्हाला वाटलंच की हे आपल्याचबद्दल होतं, एकदम असं आतून वाटलं की हिने आपल्यासाठीच लिहिलं आहे, हे समजेल, मला माहिती आहे, मी एवढ्या स्पष्ट शब्दातच बोलली आहे की समजेल की हे आपल्यासाठीच होतं असं, तर जाणीव घ्या. म्हणजे तुम्हाला तुमची जाणीव करून देते आहे. आपले चौगुण वाटती सगुण, असं जे तुमच्या बाबतीत झालं आहे ते जरा आम्ही खूप शहाणे आहोत, आम्ही खूप चांगले आहोत वगैरे 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 वगैरे, ते जरा त्या भ्रमातनं बाहेर पडा. आणि जे मी सांगितलं ब्लॉक करा, नंबर डिलीट करा. आय विल बी दी हॅपीएस्ट ऑन दिस प्लॅनेट ज्या दिवशी हे घडेल. सो तुम्ही करा, तुमची मेंटल हेल्थ चांगली राहील. बी हॅपी.